संक्रांतीला तिळाचे लाडू बनवायचा विचार करताय? मग ही रेसिपी नक्की ट्राय करा. पाक बनवायचे टेन्शन नाही किंवा लाडू वळायचे टेन्शन नाही. तोंडात टाकताच विरघळणारे, खुसखुशीत आणि झटपट तिळाचे लाडू तयार होतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील असे एकदम मऊसूत लाडू आहेत. आजवर कुणी सांगितले नसेल इतकी सोपी पद्धत आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर चला रेसिपी पाहूयात. तर इथे मी 250 ग्रॅम पांढरे तीळ घेतलेले आहेत. हे पॉलिश तीळ आहेत. इथे तुम्ही अनपॉलिश तीळसुद्धा वापरू शकता. आणि इथे 100 ग्रॅम मी शेंगदाणे घेतलेले आहेत. 250 ग्रॅम तीळ असतील आणि 100 ग्रॅम शेंगदाणे असतील तर त्यांना गुळाचं प्रमाण हे किती असावं हे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. आणि एकदम परफेक्ट गोडीचे हे तिळाचे लाडू तयार होतात. तर आता बघा, गॅसवर आपण पॅन ठेवूया आणि आता शेंगदाणे सुरुवातीला भाजून घेते. हे शेंगदाणे अगदी खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. सुरुवातीला 2 ते 3 मिनिट मध्यम गॅस करायचा आणि शेंगदाण्यांचा तडतड असा आवाज यायला लागला की नंतर गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आणि मंद गॅसवर आपल्याला एकसारखे शेंगदाणे असे हलवून घ्यायचे, म्हणजे ते एकदम खरपूस होतात. म्हणजे शेंगदाणा हा आतपर्यंत चांगला भाजला जातो. हे पहा, या शेंगदाण्याची साल चांगली निघत आहे, म्हणजे हे शेंगदाणे चांगले खरपूस भाजले आहेत. असे खरपूस शेंगदाणे भाजले की एकदम खमंग लागतात आणि जो पदार्थ आपला तयार होतो तो एकदम रुचकर लागतो. आता हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता त्याच पॅनमध्ये तीळ घालून घेते. आता हे तीळ बघा, असंच आपल्याला चांगले खमंग, चांगला वास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. सुरुवातीला अगदी 2 मिनिटच आपल्याला मध्यम गॅसवर हे तीळ भाजून घ्यायचे आणि नंतर तिळांचा असा तडतड आवाज यायला लागला की लगेचच गॅस अगदी मंद करायचा आणि मंद गॅसवर आपल्याला एकसारखा हा पॅचुला चालवत आपल्याला हे एकसारखे तीळ भाजून घ्यायचे आहेत. तीळ कच्चे राहिले तरी लाडू खाताना चांगले लागत नाही आणि किंवा तीळ जरा करपले तर हे तिळाचे लाडू जरा कडसर लागतात. त्यामुळे तीळ हे योग्य प्रमाणातच आपल्याला भाजावे लागतात. तुम्ही पाहू शकताय बघा, या तिळांचा कलर बदललेला आहे आणि वास सुद्धा एकदम छान खमंग येत आहे. म्हणजे हे तीळ आपले चांगले खमंग असे खरपूस झालेले आहेत. आणि एकसारखं तीळ हलवले की ती सगळ्या बाजूने एकसारखे भाजले जातात. आणि आता बघा, मी गॅस बंद करते आणि हे तीळ आता चांगले एकसारखे भाजून झालेले आहेत. तर मी हे तीळ आता एका प्लेटमध्ये काढून घेते. असे छान खमंग आणि कुरकुरीत तीळ भाजले की लाडूसुद्धा छान खुसखुशीत होतात. आता इथे पहा, हा केमिकल फ्री गुळ आहे. तर इथे आपण या तिळाच्या लाडूंसाठी पाक न बनवता एकदम सोपी पद्धत वापरत आहोत. सुरुवातीला हा गूळ चाकूने चिरून घ्यायचा. तुम्ही इथं खिसणीने सुद्धा खिसून घेऊ शकता, कारण जेवढा मऊ गूळ असेल तेवढं आपल्याला तीळ आणि शेंगदाणे जास्त फिरवावे लागणार नाहीत. इथे मी 350 ग्रॅम गूळ घेतलेला आहे, कारण 250 ग्रॅम आपले तीळ आहेत आणि 100 ग्रॅम शेंगदाणे आहेत. त्यांच्याबरोबर वजनामध्ये हा गूळ घ्यायचा आहे, म्हणजे आपले तिळाचे लाडू एकदम परफेक्ट तयार होतात. भाजलेल्या तिळामधून थोडेसे तीळ मी वेगळे करून ठेवले आणि बाकीचे राहिलेले तीळ आता मिक्सरमध्ये घालून घेते. मिक्सरचं भांडं पण आपल्याला चांगलं कोरडं करून घ्यायचं आहे, कारण हे लाडू आपले 1 महिनाभर राहतात. त्यामुळे मिक्सरचं भांडं हे कोरडं घ्यायचं. आणि इथे मी तिळाबरोबर थोडंसं गूळही घालून घेतला आणि हे फिरवून घेतलं आणि पल्स मोडवर फिरवलेलं आहे बघा. जास्त बारीक करायचं नाही आणि जास्त जाडही ठेवलेलं नाही, एकदम मध्यम केलेलं आहे. म्हणजे जास्त जर बारीक झालं तर हे लाडू खाताना टाळ्याला चिटकू शकतात. त्यामुळे आपल्याला हे असं जाडसरच मिश्रण करून घ्यायचं आहे आणि पल्स मोडवर करून फिरवलेलं आहे. आणि 3 बॅचेसमध्ये हे तीळ फिरवून घेतले. आता या लाडूंना कलर पण पांढरा शुभ्र यावा म्हणून या शेंगदाण्यांची साल काढून घ्यायची. आणि बघा, आता हाताने असे कुस्करून घेतले. आता साल आपल्याला वेगळी करायची आहे. तर सगळीकडे पसारा होऊ नये म्हणून मी एका बघा झाऱ्यामध्ये हे शेंगदाणे सगळे असे टरफलसहित घातले. झारा एका बाउलवर ठेवला आणि झाऱ्याने असे शेंगदाणे बघा गाळून घेतले. मग ती जे टरफल आहेत ते एकदम बाउलमध्ये आले आणि वरती शेंगदाणे राहिले. ही शेंगदाण्याची टरफलं काढण्याची एक सोपी पद्धत आहे. टरफलं लगेच वेगळी होतात आणि किचनमध्ये आपल्या जे इकडे तिकडे असे उडतही नाहीत. आणि पहा, आता मी हे शेंगदाणे असे एका प्लेटमध्ये काढून घेते.
आणि आता हे शेंगदाणे सुद्धा आपण तिळासारखंच थोडंसं गूळ घालून मिक्सरला पल्स मोडवर म्हणजे चालू बंद करून असं फिरवून घेतले. असे जाडसे हे शेंगदाण्याचं कूट झालेलं आहे. आणि हे सगळं मिश्रण आता बघा एकत्र केलं. जास्त बारीक नाही किंवा जास्त जाड नाही, असं मध्यम जाडसर हे मिश्रण झालेलं आहे. आता यामध्ये थोडंसं तूप घालूया. 3 टेबलस्पून तूप मी घेते. आता हे तूप घट्ट आहे म्हणून थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. आता हे बघा, हे तूप गरम करून घेतलं आहे. जास्त गरम कडकडीत गरम केलेलं नाही, फक्त गरम केलेलं आहे. आणि हे चांगलं मिक्स करून घेते चमच्याने. आता हे मिश्रण आपल्याला लाडू वळण्यासाठी परफेक्ट करून घ्यायचं आहे. तर इथं पाक केल्यानंतर लाडू कधी कडक होतात, कधी चिवट होतात, तर आपल्याला तुटत नाहीत, असा प्रॉब्लेम होतो. म्हणून ही पद्धत खूप सोपी आहे. इथं मी अर्धा टीस्पून वेलची पुडी घालून घेतली. हाताने चांगलं मिक्स करून घेऊ, म्हणजे तूप आणि वेलची पूड हे सगळं चांगल्या मिश्रणाला लागेल. आणि आता पहा, जे तीळ भाजून ठेवले होते तेही घालून घेऊ, कारण तिळाचे लाडू बनवतोय त्यामुळे तीळ तर दिसलेच पाहिजेत ना. चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथं पाहायचं आहे की आपला लाडू बांधता येतोय का. मिश्रणामध्ये तूप घातलं तरी थंडी असल्यामुळे तूप हे घट्ट होतं आणि त्यामुळे हे मिश्रण कोरडं होऊ शकतं. तर बघा, हे मिश्रण जरा कोरडं वाटत आहे. मग काय करायचं, हे सगळं मिश्रण थोडंसं पॅनमध्ये घालून परत थोडंसं गरम करून घ्यायचं. म्हणजे जास्त गरम नाही, पण हलकंसं गरम करून घ्यायचं. म्हणजे अर्धा मिनिट पुरेसा आहे. त्या अर्ध्या मिनिटामध्ये हे मिश्रण थोडंसं गरम होतं, म्हणजे हाताला आपल्या सोसवेल असं. गॅसची फ्लेम मी मंदच ठेवलेली आहे. आणि पहा, आपले हे मिश्रण अगदी ओलसर झालेलं आहे. आणि आता मी गॅस बंद करते. आणि आता हे मिश्रण लाडू वळण्यासाठी एकदम परफेक्ट झालेलं आहे. अगदी सहज लाडू वळले जातात किंवा बांधले जातात बघा. आणि एकदम हातामध्ये घेऊन किंवा असं त्यांना लाडूचा शेप द्यायचा. आता मी असं एकदम दुसऱ्या हाताने लाडूला असं गोल करत आहे. एकदम तळ हातावर एकदम गोल आकार देऊन अगदी पटकन आपला हा लाडू तयार होतो. बघा, तिळाचे लाडू अगदी झटपट तयार झालेत ना. आता दुसरा लाडू घेऊ. अगदी सहज आपण लाडू हे बांधू शकतो. इतके मऊसर हे लाडू होतात आणि अगदी तोंडात विरघळतील असे हे लाडू बनतात. म्हणजे लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत कुणीही सहज खाऊ शकतील असे हे लाडू आहेत. अगदी बघा, दुसरा लाडू पण इथे आपला तयार झालेला आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट, निम्मे लाडू बांधून झाले की हे मिश्रण थंड होऊ शकतं. नंतर परत हे मिश्रण थोडंसं गरम करून घ्यायचं आणि नंतर परत असेच लाडू सगळे आपण बांधून घेऊ शकतो. त्यामुळे अजिबात लाडू बांधण्याची किंवा लाडू वळण्याची इथं अजिबात टेन्शनच नाही. ज्यांनी हे लाडू पहिल्यांदा बनवत असतील त्यांना सुद्धा एकदम परफेक्ट हे तिळाचे लाडू तयार होतील असे हे लाडू आहेत. बघा, एकदम झटपट खमंग आणि खुसखुशीत असे तोंडात विरघळणारे आपले तिळाचे लाडू इथं तयार झालेले आहेत. अगदी मऊसूत. बघा, बोटांनी सुद्धा सहज लाडू तोडता येतो. म्हणजे अगदी तोंडात टाकताच विरघळतील असे हे आपले तिळाचे लाडू आहेत. मी जे साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये असे 50 तिळाचे लाडू तयार झालेले आहेत. त्यामुळे ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा की तुमचे लाडू कसे झाले ते. आणि हो, आपल्या वर्षाच केक्स अँड आर्ट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण नक्की